तर निसर्ग आणि भाषा आणि संस्कृती, भाषा आणि संस्कृती तर भाषा आणि संस्कृती यामध्ये चित्र आहे. कवितेचं नाव आहे वारे वाह वारे वाह. हमारा सच सच होने पर भी, हमारा सच सच होने पर भी नहीं कोई सच को स्वीकारने वाला, नहीं कोई सच को स्वीकारने वाला. आवाज करो ये तो. कौन कहता है हमारी भाषा नहीं, लिपि नहीं. कहता है कौन श्रेष्ठ नहीं हमारी सभ्यता. जब आए आर्य भारत में यहाँ के मूल निवासी क्या गूंगे बहरे मुक्के उनके मुंह क्या सीधे हुए थे. उनकी भाषा धर्म संस्कृति लिपि तो रही होगी कुछ ना कुछ. नहीं तो मोहनजोदड़ो हड़प्पा में चित्रलिपि, भित्ति चित्र और सुगंधित सुरमय इतिहास मिलता ही नहीं. अगर चित्रलिपि, भित्ति चित्र और स्वर्णमय इतिहास मिलता ही नहीं, कलम की कुंजिया ले भागे इतिहास छिपाने वालों. कलम की कुंजिया ले भागे इतिहास छिपाने वालों. कहते हैं उनकी लिपि नहीं, उनकी लिपि नहीं है. कहते हैं उनकी लिपि नहीं, उनका लिखित साहित्य नहीं, उनका लिखित साहित्य नहीं, उनकी भाषा नहीं, उनका धर्म नहीं. वारे वाह वारे वाह. काशी का कोतवाल राजा को डांटे, काशी का कोतवाल राजा को डांटे. सामने मौजूद प्रजा को लगे अजब गजब अजब गजब. इस कविता में भाषा और संस्कृति इनकी लिपि नहीं है ऐसा जो बार बार कहा जाता, और हमारी इतनी सुंदर प्राचीन भाषा को अभी भी न्याय नहीं मिलता, इसलिए इस कविता में वाह वाह. खूप सुंदर कविता सादर केली मॅडम तुम्ही. गोंडी भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुम्ही जे काही वैशिष्ट्य सांगितली की निसर्गाशी एकरूप होणारी भाषा आहे, संस्कृती आहे, नैसर्गिक प्रतीक आहे. तर आम्ही एक गोष्ट अजून ऐकून आहोत ती म्हणजे की गोंडी संस्कृती ही मातृपूजक आहे. तर ते कितपत खरं आहे, काय आहे नक्की ते मातृपूजक स्वरूप काय आहे? गोंडी सभ्यता खरोखरच मातृपूजक आहे. जसं मी उदाहरण सांगते, बघा विसरले होते. जेव्हा माझा जन्म झाला किंवा गोंड समाजामध्ये आजही मुलींना धनाची पेटी म्हणतात आणि मुलगी झाली की ढोल वाजवून नृत्य करून मुलीच्या जन्माचं स्वागत करतात. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा आमच्या घरची जी बाळंतपण करणारी आई, गावातली सुईन आई, तिला आम्ही मा म्हणायचो. तर ती माझ्या वडिलांना म्हणाली की दादाजी दादाजी तुमच्या अंगणात लागला जी गोड पाण्याचा झरा होईल साऱ्याला आसरा. दादाजी दादाजी तुमच्या गड्डात सापडली सोन्याची मोहर होईल बापा तालेवार. आली बेटी झाली बेटी धनाची बापा सापडली पेटी. असं म्हणून जन्माचं पोरीच्या स्वागत करतात. मुलींना कधीही ओझं, विषाची पुडी, वरणीचं नाक, पायातली बेडी, डोईवरचं ओझं याच्या शिवा देतात ना. गोंड समाजामध्ये किंवा आदिवासी समाजामध्ये मुलींना कधीही ओझं समजण्यात. हे एक आहे जन्माचं स्वागत, इथून सुरुवात होते. मग मोठी झाल्यानंतर जेव्हा गोटूर होते, गोटूरमध्ये मुलं आणि मुली एकाच वेळी, गोटूर म्हणजे शाळा, ध्यान केंद्र. गो आणि टूर, गो म्हणजे ज्ञान आणि टूर म्हणजे जागा, ध्यान मिळणारी जागा. तर हे गोटूर जे तयार केलं हजारो वर्षापूर्वी, तर ते पहिलं गोटूर तयार करणारी जंगोबाई नावाची बाई होती. तिला आम्ही क्रांती देवता म्हणतो. त्या क्रांती देवतेची आम्ही पूजा करतो. आणि तिने असं म्हटलं जाते की जेव्हा 88 शंभू झाले, धरतीचा राजा फक्त शंभूला म्हटलं जाते गोंडी संस्कृतीमध्ये. 88 शंभू जेव्हा झाले तेव्हा ती एका शंभूकडे गेली आणि ती म्हणाली, आणि तिची मैत्रीण कोण होती माहीत आहे? ही तुम्ही का महाकाली म्हणता ना, आम्ही महाकाली नाही म्हणत, तिला कली कंकाली, ते एक बाई होती.
तर कलिकंकाली आणि जंगूबाई या दोघींनी मिळून, मी जिथे राहतो कचारगडला, तिथे जम्मूपुर गाव आहे आजही, तिथे आश्रम काढला, म्हणजे गोटुकाला पहिल्यांदा. आणि त्यांच्यासोबत लिंगो बाबा नावाचा माणूस होता, समाज सुधारक, कचारगडच्या गुफेमध्ये बसून. तर ती पहिली शाळा काढली आणि तिने भांडून आमचे सगळे अधिकार घेऊन दिले. त्यामध्ये तिने म्हटलं, आणि ते गोंडी संस्कृतीमध्ये पारित झाले त्या काळात. म्हणून स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. जसं तिला ओझं समजलं जात नाही, तिला आपल्या मनाने जोडीदार निवडता येतो, तिला शिकार करता येते, शेतात जाता येते, सगळं काम करता येते, नाचता येते, गाता येते, पूर्ण स्वातंत्र्य. तिला लग्न झाल्यानंतर पटत नसेल तर सोडती घेण्याचा अधिकार आहे. आदिवासी समाजामध्ये विधवा पण मानल्या जात नाही. जसं इतर धर्मामध्ये गळ्यात, नाकात, कानात घालतात नवऱ्याच्या नावाचा अलंकार, गोंडी संस्कृतीमध्ये अजिबात नवऱ्याच्या नावाचा कोणताही अलंकार, कोणताही बंधन नाही, काही नाही. त्याच्या पाया सुद्धा पडत नाही. एवढंच नाही तर कुंकू बांगड्याचे बाकी लोक पुस्तकात ना, तसं गोंडी संस्कृतीमध्ये अजिबात नाही आहे, काही नाही आहे. तिला दुःख होईल, विधवा मानल्या जात नाही, तिला संपत्तीचा वाटा पण मिळतो. आणि एवढी सन्मान समाजामध्ये तिला आहे. तसं शेतामध्ये बी करतात, बीजा पडून करतात. तर शेतामध्ये बीजा पडून करताना गावातील सगळे लोक, गावातली एक ज्येष्ठ महिला नेमतात जी विधवा असेल, तिच्याकडे सगळेजण डोण्यामध्ये आपापल्या घरचा मका, तुरी जे काय असतात ते बी आणतात, एवढा मोठा टोपरा ठेवतात. तिला बेजिनी म्हणतात, त्या पहिला बेजिनी. बेजिनी म्हणजे बी पेरणारी आई. त्या टोपल्यात टाकतात आणि सगळ्यांना ती एकत्र करते आणि सगळ्यांना एक एक मुठी सगळ्यांना धान्य देते. आणि ती म्हणते की मी पहिल्यांदा लावते आणि तुम्ही सगळ्या आपापल्या घरी लावा. हे जे बीजा पंडूंचं काम ही आई करते. याचाच अर्थ प्राचीन काळामध्ये शेती करणे, शेतीचं ज्ञान देणे आणि सगळ्यांच्या घरी समान उत्पादन व्हावं म्हणून हे जे बीजा पंडूंचा त्योहार आहे तो बाईच्या हाताने केला जाते. लग्नामध्ये हळद लावताना विधवा बाईच्या खुशीमध्ये बसूनच हळद लावल्या जाते. जोपर्यंत वधवा आई लोक येत नाही तोपर्यंत हळद लागत नाही. पहिले त्यांचा मान आहे आई लोकांचा. माझ्या नाटकामध्ये पण मी उल्लेख केला आहे. तर अशा प्रकारे स्त्रियांना मान आहे. नवरा करण्याचं पण स्वातंत्र्य आहे, निवडणार. मी पण तसंच निवडला, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगते की मातृदेवता म्हणजे नुसतं सांगापुरतं नाही आहे. दिवाळीचा जो सण होते तर त्या सणाच्या दिवशी आमच्या आत्राम घराण्यात, बाकी घराण्यात पण आहे. तर माझे वडील सांगायचे मला की आमच्याकडे एक मायपूजा होते. मायपूजेच्या नावाने गावागावामध्ये नाही का त्या दिवशी बाजार त्याच्या नावाने भरायचा. जसं चिमूरला शुक्रवारच्या दिवशी मायच्या नावाने बाजार होते, आमच्या महागाच्या नावाने इथे गोंड काळामध्ये सगळ्या गावामध्ये माच्या नावानं, म्हणजे कलिकंकाळी मा असेल, कुती समाज शेळी असेल, त्यांची मायपूजा म्हणून त्यांच्या नावानं एक दिवस पाळतात. नंतर मायपूजा म्हणून दिवाळी होते. आमच्या घरी मी पण पाहिलेली आहे ना, आमचे बाबा सांगायचे दाऊजी की दिवाळीच्या दिवशी नाही का सगळ्या घरातल्या जेवढ्या काही महिला असेल एकत्र कुटुंब राहायच्या आधी, तर लहान मुलीपासून तर सासूबाईपर्यंत जेवढ्या महिला असेल त्या दिवशी त्यांना पूर्ण कामाला सुट्टी. त्या दिवशी सगळे पुरुष लोक सडा सारवण करणार, भांडे घासणार आणि त्यांना काय कोणाला आवडते, सासूबाईला काय आवडते वडे, सुनबाईला कोणत्या पोळ्या आवडते, मोहाच्या का गुळाच्या, कुणाला राब आवडते, कोणाला आयते आवडते, सगळे विचार घेऊन सगळे पुरुष चर्चा करायचे बसून आणि मग त्याप्रमाणे स्वयंपाक व्हायला करायचे. माणसं त्या दिवशी त्यांना सुट्टी. आणि संध्याकाळ झाली की मग लांब अशी दही टाकायचे, मोठी तांब्याची परात आणायची, सगळ्यांना बसवायचे, सगळ्यांचे पाय सगळे पुरुष धुवायचे. सगळ्यांना पाय धुवून झाल्यानंतर हळद म्हणजे कमका आणि लुका म्हणजे तांदूळ त्याची अक्षता सगळ्या बायांना, सगळ्या आजोबापासून तर नातापर्यंत सगळे लावायचे. आणि त्या दिवशी सगळे पुरुष सगळ्यांच्या पाया पडायचे. म्हणजे माझा नवरा असो की माझे वडील आईच्या पाया पडायचे. तर ही मायपूजा म्हणजे मातृपूजक जी सभ्यता म्हणतो किंवा मातृशक्ती का म्हणतो, एवढा सन्मान का देतो, तर हे प्रत्यक्ष जीवनात जगलेले जे उदाहरण आहे मायपूजा. तर अशा प्रकारे माझे वडील सुद्धा आईच्या पाया पडायचे. मग कालांतराने काय झालं की इतर धर्माचा प्रभाव पडल्यामुळे
गोंडी संस्कृती म्हणजे संपुष्टात येत गेल्यामुळे लोक मग नाव ठेवायचे यांना. आमचे बाबा सांगायचे की अरे गोंड लोक नाही का बायकाच्या पाया पडते, पण त्या दिवशी ती त्यांची आई व्हायची, ते पत्नी नाही राहायची. तर हे गुण तुकाराम महाराजांनी ओळखलं होतं. तुका म्हणे वर्णू काय बायको नवऱ्याची माय. ही गोंडी संस्कृतीमध्ये जी सभ्यता होती माय पूजा, ही तुकाराम महाराजांना समजली होती. आणि त्यामुळे असं जीवन व्यवहारामध्ये मायची पूजा व्हायची. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे की आदिवासी समाजामध्ये कधीही बलात्कार होत नाही. आता इतर लोकांचं पण होत असेल, परंतु गोंडी गाव जिथं आहे, गोंडी सभ्यता जिथं आहे तिथं बलात्कार कधीही होत नाही. स्त्री विक्री, वेश्या, देवाला सोडणे, देवदासी, एलम्मा ह्या ज्या प्रथा आहे, अशा गोंडी संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या विरोधामध्ये एकही अशी प्रथा नाही, एकही नाही. एवढंच नाही तर गोंडीमध्ये आम्ही 4 वर्ष डिक्शनरी तयार केली 10 राज्याच्या लोकांनी. एकही शिवी नाही बाईच्या नावाने. तुम्ही गौरव करायला पाहिजे की मराठी भाषेत आम्ही चा मायला, या बहीण माय अशा ज्या शिवा देतो, परंतु आम्ही शोधूनही एकही शिवी नाही मिळाली. बघा गोंडी संस्कृती एकही बाईच्या नावाने शिवी नाही. ही केवढी मोठी उच्च आदर्श सभ्यता आहे. आणि बलात्कार होत नाही, विक्री होत नाही, तिला कमी समजल्या जात नाही. आणि अशा प्रकारे हे जे उच्च विचार आहे या गोंडी संस्कृती याची विशेषता आहे. मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या की कशा प्रकारे स्त्रियांना आपण बरोबरीचं पण नाही म्हणणार, त्याही उच्च असं स्थान दिलेलं आहे. ज्या काही प्रथा परंपरा वगैरे आहेत त्या किती वास्तुपूजक आहे याचं तुम्ही उदाहरण दिलं. मी नुकतंच तुमचं मोत्यारीण हे काव्यसंग्रह वाचलं. आता हा मोत्यारीण हा शब्दही खूप सूचक आहे. तर त्या मोत्यारीण या शब्दाबद्दल माहिती द्या, कारण तेही त्या रूपकामध्ये बसणार आहे की ती कशा प्रकारे ती अशी स्त्री आहे ती स्वातंत्र्य भाग करते. आणि मोत्यारीण नावाची तुमच्या काव्यसंग्रहाची कविता तर गोंडीमध्ये मोटेरीचा शब्द होते कॅप्टन ऑफ लेडी. म्हणजे जुन्या काळामध्ये जे गोटून राहायचं, तर गोटूनमध्ये